हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मेंगळे आणि हैनई संस्थान मुळूकचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा कार्यक्रम होतो ते हरिभक्तपरायण दत्ता महाराज. त्याचप्रमाणे ज्यांच्या वाणीतून आपण उद्याचं कीर्तन श्रवण करणारा ते हरिभक्तपरायण भागवताचार्य कृष्णा महाराज शास्त्री ज्यांचं शिक्षण श्रीधाम वृंदावन झालेलं आहे ते सुद्धा हैनई महाराज संस्थान मुंडफळ येथे निवासाला असतात. आणि ज्यांच्या वाणीतून आपण मधुर स्वरामध्ये ही चाल श्रवण केली ते हरिभक्तपरायण सदानंद महाराज कडोळे, आळंदी व हरिभक्तपरायण संजय महाराज, शुभम महाराज. अतिशय अशा प्रकारची स्वरबद्ध परंतु त्या स्वराला शृंगार चढवला आमचे हरिभक्तपरायण ओंकार ज्यांच्यात मी जेव्हापासून कीर्तन इथे करायला येत असतो त्यावेळी आमचे ओंकार महाराज पहिल्याने लहान होते. आता त्यांचं वय वाढलं, सोबत ताल सुद्धा खूप सुंदर वाढलेला आहे. फक्त त्यांच्या समोरचा पकवान लहान तो जर भरा असता थोडा मोठा तर भारत सांगत असत. म्हणून घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली. अभंगाचं प्रास्ताविक पाहावं. प्रत्येक अभंगाला त्याची भूमिका असते, प्रस्तावना असते. ग्रंथाचं सार त्याच्या भूमिकेमध्ये असतं. परमार्थाचं सार सुद्धा अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये असतं. आणि म्हणून अशा प्रकारचं जे चिंतन आहे परमहंस हैनई बाबा, तुम्ही सर्वजण परिसरातील लोक भाग्यवान. बाबाने या भूमीमध्ये जन्म घेऊन सनात केलेला आहे. हा असणारा मराठवाड्याचा परिसर आणि आमच्या तिकडे येऊन बाबांनी समाधिस्थ होऊन आमच्याही विदर्भाला पुनीत केलेला आहे. जन्म मराठवाड्यामध्ये आणि कार्य विदर्भामध्ये. विठ्ठला मराठवाडा म्हणजे ही एक रत्नाची खाण आहे ज्या मातीतून संत जन्माला येतात. ज्ञानेश्वर माऊली असतील, वृत्तीनाथ असतील, सोपानदेव असतील, मुक्ताई असतील, संत नामदेव महाराज असतील, संत जनाबाई असतील, संत एकनाथ महाराज असतील, या परिसरामध्ये संत ईश्वर भारतीजी महाराज असतील, परमहंस हैनई बाबा असतील. ही मराठवाड्याची मातीच संताला जन्म देणारी पवित्र ते गुण पावन तो देश. पवित्र ते गुण पावन तो देश. तेथे हरिदास जन्म घेतली. तेथे हरिदास जन्म. पवित्र
पवित्र ते गुण पावन तो देश पवित्र ते गुण पावन तो देश पवित्र ते गुण पावन तो देश पवित्र पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिके दास जन्म घेती ते कुळ पवित्र तो देश पावन ज्या देशात ज्या कुळामध्ये हरिदासांचा जन्म होतो कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा सार्थवती च तेन त्यांच्या जन्माने वसुंधरामध्ये ही पृथ्वी पावन होते हे अवतारी पुरुष आहे परमेश्वर संत या उपाधीने येऊन तुमच्या आमच्या सारख्या अनंत जीवाच्या कल्याणाचं उद्धाराचं कार्य करत असतात बाबा विदेही संत होते परमहंस होते त्यांच्या शब्दामध्ये ज्ञान होतं त्यांच्या प्रत्येक शब्दातून आत्मा कल्याणाच्या विचाराच्या पवित्र भावना असायच्या बोलता चालता सहज फिरताना ज्यांच्यापासून आपल्याला ज्ञान व्हावं साधूचा जन्म हा ज्ञान देण्यासाठीच होत असतो लक्षात ठेवा परमहंस शब्दाचा अर्थ फार मोठा आहे आणि जेवढे परमहंस संत आहेत ते ज्ञान मार्गी संत आहेत संतांना कर्मामध्ये रस नाही संतांना भक्तीमध्ये आणि ज्ञानामध्ये रस आहे कर्मकांडामध्ये संतांना रस नाही विठ्ठला कर्मामध्ये त्यांना रस नाही त्यांना भक्तीमध्ये रस आहे परंतु भक्तीला ओलांडून ज्यांचं जीवन पुढे गेलेलं आहे ते परमहंस जीवन असतं ज्यांच्या जीवनामध्ये कर्माचा अभाव आणि भक्तीची पराकाष्ठा झालेली असते आणि ज्यांचं जीवन केवळ ज्ञानरूप किंवा ज्ञान स्वरूप असते असे ज्ञान स्वरूपानं जगणारे आणि तुम्हाला सुद्धा ज्ञानाने स्वरूपापर्यंत पोहोचण्याचं कार्य करणारे संत आहे नाही बाबा त्यांचं जीवन आहे विठ्ठला ब्रह्मानंदे लागली दाढी Bye.
जन्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी. स्वतःच्या देहाची काळजी नाही, ज्यांच्या देहाची काळजी तो वाहतो ते संत आहे नाही मला. ज्यांच्या देहाची काळजी त्यांना कसल्याही प्रकारची नव्हती, परमेश्वर त्यांच्या देहाची काळजी वाहत असतो. साधूला जन्माला आल्यापासून तर अवतार कार्य संपेपर्यंत परमात्मा सांभाळत असतो. स्वतःला सांभाळण्यासाठी ते आयुष्य खर्च करत नाही, पण मला सांभाळण्यासाठी आयुष्य खर्च करतात. म्हणून स्वतःच्या आयुष्याकडे त्यांचं लक्ष नाही. एवढं त्यांच्या जीवनाचं मोठं पण असतं. आपण लहानपणामध्ये जगणारे, लहान विचारामध्ये जगणारी माणसं आहोत, परंतु त्यांचा विचार किती मोठा आहे लक्षात घ्या. विठ्ठला तुम्हाला एका साधूचा जन्म सांगतो. जन्माला आल्यानंतर ते स्वतःला सांभाळत नाही, परमात्मा त्यांना सांभाळतो. हिंदीमध्ये रामचरित मानस हा ग्रंथ लिहिला, ते संत गोस्वामी तुळशीदासजी महाराज. आता जिथं प्रयागराज आहे तिथे महाकुंभ चालू आहे. त्या यमुना नदीच्या तीरावरती राजापूर ज्यांचं गाव आणि त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला राजापूरमध्ये. आत्माराम दुबे त्यांच्या पित्याचं नाव होतं, उर्शी त्यांच्या आईचं नाव होतं. या माता पित्याच्या पोटी जन्माला आले, परंतु जन्माला असे आले की मूळ नक्षत्रावर त्यांचा जन्म झाला. बाळांचा जन्म हा मूळ नक्षत्रावरती व्हायला नको, कारण तो जन्म अशुभ समजला जातो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्र आहेत आणि एका एका नक्षत्राची 4-4 चरण असतात. नक्षत्राच्या कोणत्या चरणामध्ये जन्म झाल्यानंतर तो बालक कसा होईल याचं भविष्य असतं. त्याच नक्षत्राच्या 4 चरणामध्ये एका चरणामध्ये जन्म झाला तो बालक आई वडिलांना घातक असतो. तुरंत त्याचे 8, 10, 15, 20, 1-2 महिन्याच्या आई वडील मरतात. त्या चरणाच्या दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये ज्याचा जन्म होतो बाळाचा, तो ईश्वर तुल्य महापुरुष होतो. म्हणजे नक्षत्र वाईट आहे का? नक्षत्र वाईट नाही, लक्षात ठेवा. आपलं प्रारब्ध वाईट आहे. आपलं वाईट प्रारब्ध जिथं नाही तिथं जन्म घ्यायला लावतं आपल्याला. हे आपलं प्रारब्ध. गोस्वामीचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांचे वडील फार मोठे विद्वान ज्योतिषी होते. त्यांनी पाहिलं बाळाचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आणि तुमच्यातही कोणाच्या जन्म मूळ नक्षत्रावर झाला, बाळाचा जन्म एखाद्या, तर मूळ नक्षत्र शांती करावी लागते, नाहीतर ते बाळ त्या परिवारासाठी खतरनाक राहते. विठ्ठला काय झालं? मूळ नक्षत्रावर जन्म झाला. वडील ज्योतिषी होते, ब्राह्मण होते, ज्योतिषी होते. त्यांना ज्योतिष कळत होतं. ते म्हणे हे बाळ मला आणि त्याच्या आईला घातक आहे. आणि खरोखर जन्म झाल्याच्या नंतर 4 दिवसात आई वारली. लोक म्हणतात बाप वारलेला पुरवडतो, पण आई वारलेली पुरवडत नाही. दोन्ही वारलेली पुरवडत नाही, लक्षात घ्या. पण समाधान म्हणाला. काय परिस्थिती आहे? वडील राहिले, आई वारली. वडिलांनी वाटलं की उद्या माझी सुद्धा हीच गती होईल, त्यासाठी या बाळाला जिवंत ठेवणं चांगली गोष्ट नाही. स्वतःच्या पोटी जन्माला आलेलं बाळ कोणाला मारावंसं वाटतं का? परंतु स्वतः मरायच्या भीतीनं पोराला मारायला तयार झाला. कोण? बाप. विठ्ठला मग
वडिलाने काय केलं, त्यांच्या घरी काम करणारी दासी होती, तिच्या हस्ते सांगितलं की या बाळाला यमुना नदीमध्ये फेकून दे. आता त्या स्त्रीनं मालकाचं ऐकून हातात बाळ घेतलं आणि यमुनेत टाकायला चालली. परंतु ते सुद्धा स्त्री हृदय होतं, नारीचं हृदय होतं. ती म्हणाली, परमेश्वराने मला तर मुलबाळ नाही दिलं, मला का दुसऱ्याच्या पोराला मारण्यासाठी जन्म दिला काय? मी नाही मारणार. तिनं ठरवलं, तिनं नदीच्या काठावरती गवतावरती बाळ ठेवून दिलं. आता बाळाला आई राहिली का नाही, वडील असून नाही, दासीनं मारण्यासाठी तिथं ठेवून गेलेला आहे. त्याचा ऐकून किती मोठा प्रश्न आहे जीवनाचा. विठ्ठला ही अवस्था किती कठीण असते त्याचा प्रत्यय मला सुद्धा स्वतः आलाय. आमच्या आश्रमामध्ये अनाथ मुलं आहेत 25 जवळ. जे पहिल्या सुरुवातीला मूल सापडलं, जसं एखादं सडलेलं कुत्र कचऱ्यामध्ये फेकून दिलेलं होतं. कचऱ्यामध्ये सर्व अंग सडलेलं, अंगावर केस नाही. एका भक्ताचा निरोप आला की बाबा असं मूल कचऱ्यात पडलेलं आहे, आपण आश्रमावर ठेवलं तर बरं, नाही तर ते मेल्याशिवाय 2-4 घंट्यामध्ये मरून जाईल. मी म्हटलं दशाला तसंच उचलू ना. आपण प्रयत्न करून परमेश्वराच्या कृपेने आणल्याबरोबर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. 6 महिने त्याच्यावरती ट्रीटमेंट करावं लागली. त्याला सर्व अंगाला जखमा झालेल्या, रक्त गळू लागलं, पू गळू लागलं, डोक्यात जखमा झालेल्या, बेंड आलेले असे मोठमोठे, केस गळून पडलेले, पोट थोडस कुपोषित, अन्न नाही मिळालं केव्हाच. आणलं तिथं, त्याला आता चांगलं केलं. परंतु तशा लेकराला सांभाळणं किती अवघड आहे. छोटस होतं, 1-1.5 वर्षात, एखाद्या वर्षाचा असेल, पण आता ते 7 वर्षात झालं. आणि जेवढे मुलं आहेत आश्रमात सर्वात 1 नंबर हुशार आहे. शाळेतही हुशार आहे, तुमचं भजन म्हणायला सुद्धा हुशार आहे काय, आणि पाठांतर सुद्धा जे काही लागतं संस्कृत ते त्याला येतं. ऐकून सध्या काय बाळपणी जगवणं बाळाला किती अवघड आहे ते फक्त आईलाच माहित असतं. ज्याला लहानचं मोठं करण्यासाठी पोटात पाळल्यापासून तर पाळण्यात पाळेपर्यंत आई किती मोठी काळजी घेते, किती मोठी काळजी घेते. आणि ते मोठं झाल्यानंतर आईलाच मानायला तयार नाही. अशा प्रकारची ही वस्तू आहे. व स्वामीला तिथं टाकून दिलं तुळशीदासांना. त्यांचं जन्मता नाव होतं राम बोला. जन्मल्याबरोबर ते राम शब्दाचा उच्चार. कोणतं बाळ म्हणतं का जन्मल्याबरोबर राम? आईच्या गर्भामध्ये 13 महिने राहिले. किती महिने राहिले ते? आईच्या गर्भामध्ये 13 महिने राहिले. 13 महिन्यानंतर जन्म झाला आणि जसा जन्म झाला तसा राम शब्द उच्चार. म्हणून त्यांचं नाव राम बोला ठेवलं. विठ्ठला कोणीच नाही बाळाजवळ. सहज एक वृद्ध स्त्री आणि म्हातारी स्त्री तिनं पाहिलं, अरे बाप, कोणाचं तरी बाळ पडलेलं, याला जर नाही उचललं, याला जर नाही हे केलं तर हे मरून जाईल. त्या म्हातारीनं उचललं. ती भिकारी नव्हती, गावाच्या बाहेर झोपड्यामध्ये राहणारी भिकारी, आणि तिनं आपल्या झोपडीत आणलं. झोपडीत आणल्यानंतर त्या लहान बाळाला तिनं लहानचं मोठं करायला सुरुवात केली. इकडून तिकडून दूध मागून आण, काय जे काही असेल ती सुद्धा मागून खात होती. बाळाला कुठून आणणार आहे? झोपडीत त्याचं संगोपन केलं. आणि संगोपन केल्यानंतर लहानचं मोठं झालं, चांगलं एवढं झालं. असं बाळाला कळू लागलं की आईनं माझ्यासाठी किती अपार कष्ट केलेले आहे. आता मी चालायला लागलो, फिरायला लागलो, बोलायला लागलो. आता आपण सुद्धा आईची सेवा करायला पाहिजे.
एके दिवशी राम बोला म्हणाला, आई अगं तुझ्या काखेची जोडी माझ्या काखेत दे. तू किती थकलेली आहेस, गावात जातेस आणि माझ्यासाठी भिक्षा मागू लागतेस. तुझी जोडी जर मला दिली ना, मी सुद्धा उद्यापासून भिक्षा मागून आणत जाईल. जे मिळेल ते दोघ जण खात जाऊ. हिला फार कौतुक वाटलं. इतकं छोटस लेकरू किती छान बोलतो. याला आता आई कळायला लागली, आईची सेवा कळायला लागली. बाळा, जोडी काखेत वागवणं सोपी गोष्ट नाही. काय जोडी काखेमध्ये वागवणं सोपी गोष्ट नाही. जोडी काखेमध्ये वागवणं विरक्त महात्माचे काम करू शकतो, परमहंस करू शकतो. सर्वात अवघड गोष्ट संपूर्ण परिवार वागवणं सोपं आहे, पण जोडी वागवणं अवघड आहे. जोडी शब्दाचा अर्थ आहे साधुता. साधुता टिकून ठेवणं अतिशय अवघड आहे. विठ्ठला शरीरावरती रंगरंगोटी केली, कपडे बदलले, लोकांपेक्षा वेगळे राहू लागले म्हणजे साधू झाले हा प्रश्न नाही. आचरणाने, कर्तृत्वाने आणि संयमाने साधू होत असतो. 3 गोष्टी पाहिजे. आचरण पाहिजे, कर्तृत्व पाहिजे आणि संयम पाहिजे. नंतरच्या सर्व गोष्टी होतात. विठ्ठला ब्रह्मलीन नवनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, आचार, विचार, कृती आणि उच्चार 4 गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये सम्यक आहे त्याला साधू म्हणतात. आचार, विचार, कृती आणि उच्चार. साधूमध्ये 4 गोष्टी असल्या पाहिजे. बरोबर आहे. छोटासा राम बोला, आईची जोडी मागू लागला. बाळा, आईच्या डोळ्यात अश्रू आले. गावामध्ये झोळी घेऊन जाते लोक, किती शिव्या श्राप देतात. काहीला देण्याचं नसतं, झोळीत टाकायचं नसतं, पण बोलून घ्यायचं असतं. बाळा, मनातल्या मनात बोलू लागली, तू अतिशय लहान आहे, तुझ्या कवड्या अंत करणाऱ्या लोकांचे शिव्या श्राप सहन होणार नाही, तुझं हृदय दुखवेल. काय म्हणून सध्या मी काही तुझ्या झोळीत काखात देत नाही. आणि बाळ, ज्या दिवशी मी तुझ्या झोळीत काखात देईन ना, त्या दिवशी तू इतका मोठा महापुरुष होशील, आशीर्वाद देईन तुला. त्यावेळी करू दे मला, जोपर्यंत होतं तोपर्यंत सेवा करू दे. विठ्ठल आईचं शरीर तर आपली सेवा करत असते, तिची मानसिकता, मन सुद्धा सेवा करत आहे. आई गळून पडलेली आहे, पलंगावर पण उठता येत नाही, तरी सुद्धा तिचं हृदय आपली सेवा करत असते. हे आईचं हृदय आहे, लक्षात. आणि मला काय सांगायचं, ते राम बोला चांगले मोठे झाले, त्यांना चांगलं कळू लागलं. आणि एके दिवशी आईनं अचानक त्याच्या काखात झोळी अडकून दिली आणि झोळीमध्ये काखाला झोळी घेतली आणि आला मुळूक मध्ये भिक्षा मागायला. विठ्ठला विठ्ठला. ज्या घरी जातो त्या घरची बाई माणूस, लाज शरम वाटत नाही तुला भिक्षा मागायला. आणि त्या म्हातारणीनं तुझ्या काखेमध्ये दिली सरळ झोळी. काम नाही शिकवला, धंदा नाही शिकवला, गुरं ढोरं वळले तर लोक खाया प्यायला देतील, लोक बोलायला लागले. राम बोला ऐकू लागला, सहन करू लागला. तितिक्षा साधूचा स्वभाव आहे. कष्टा वाचून सर्व दुःख सहन करतो साधू. अरे तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला 4-2 माणसापासून दुःख आहे आणि साधूला सर्व समाज दुःख देत असतो, तरी सर्व समाजाचं दुःख झेलून हा समोरचा बसलेला समाज सुखी व्हावा ही त्यांची भावना असते. किती मोठी भावना आहे. विठ्ठला कोणीच वाढलं नाही. शेवट कंटाळा आणि परत निघणार तर एका घरातून आवाज आला, बाळा इकडे ये, मी वाढते तुला थोडस. वंजूळ भर पीठ घेतलं, त्याच्या डोळे टाक.
झोळीत टाकलं पीठ. राम बोला तसा त्या गावातून बाहेर निघाला. पावसाळ्याचे दिवस होते. काळ्या मातीचा चिखलाचा रस्ता होता. त्या ठिकाणी काय झालं, पाय घसरला आणि चिखलात पडला. मिळालेलं पीठ सुद्धा चिखलाने खराब होऊन गेलं. इतकं दुःख झालं त्याला. आईच्या सेवेचा पहिला दिवस आहे आणि एक दिवस सुद्धा सेवा नाही करू शकलो. धिक्कार आहे मला. काय छाती ओढू लागला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तशी भरलेली थोडी घेऊन तसा थोडा आला. जसा आला तसा गलाम दिशी आईच्या मांडीवर पडला. पण तसा रडू लागला. माझ्यासाठी तू किती सहन केलं. मी एक दिवस सुद्धा सही सलामत भिक्षा तुझ्यापर्यंत नाही आणू शकलो. काय आहे, रडू लागला. नंतर आईनं म्हटलं, त्याच्या कोरड्या केसावरून हात फिरवले, त्याच्या अंगावरून हात फिरवले, त्याचे हातपाय धुवून घेतले. काय, रडू नकोस, रडू नकोस. आई, अगं जेवढं आणलं तेवढं सुद्धा मातीत गेलं. तुम्हाला आतापर्यंत जगवलं, मी तुला एक दिवस 2 घास नाही खाऊ घालू शकलो. माझ्या जीवनाला काय अर्थ आहे ग? त्याला जीवनाचा अर्थ शोधू लागला. आईनं सांगितलं, वेड्या, उद्यापासून मिळत जाईल तुला भिक्षा. तुझी जोडी कधीही खाली राहणार नाही. आईनं जवळ बोलावलं आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला. राम बोला, तू फार मोठा साधू होशी. काय, ती आई दुसरी कोण नसून साक्षात भवानी पार्वती होती. ज्यावेळी त्याचं कोणीच नाही राहिलं त्यावेळी त्याची आई कोण झाली? पार्वती झाली आणि भिकारणीच्या रूपात राहिली. गुरुपितो मात महेश भवानी. गोस्वामी म्हणतात रामायणात, गुरुपितू मात महेश भवानी. माझे गुरु, पिता, माता, महेश म्हणजे शंकर, भवानी माझी आई. अरे त्याला परमेश्वराने सांभाळलं, तुम्हा आम्हाला कोण सांभाळतो? तो सांभाळतो. लक्षात ठेवा. विठाला विठाला. तो जगाशी कला तो चाले. शरीर कोणाची सत्य, कोण बोलावी तो हरिवीर. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अरे त्याच्याशिवाय काही चालू शकत नाही. सर्व करता करविता परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याच्या चरणावरती अनन्य ज्याची निष्ठा आहे, त्या प्रभूच्या चरणावरती अनन्य ज्याची निष्ठा आहे, अशा पुरुषाला साधू म्हटलेलं आहे. आणि तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतो,
घडो त्यांचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली. तुकोबाराय अपेक्षा करतात. निरपेक्ष जीवनाला अपेक्षा नसते. तुमचं आमचं जीवन सापेक्ष आहे. काहीतरी अपेक्षा करून आपण पोहोचतो. इथं म्हणा कुठे म्हणा ज्या ठिकाणी राहतो सापेक्षेने राहतो. आणि वैष्णवांचं जीवन निरपेक्ष आहे. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम. त्यांचं जीवन आहे निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम. निरपेक्ष जीवन आहे, शांत जीवन आहे, निर्वैर जीवन आहे, समदर्शी. प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांची समान दृष्टी आहे. त्यांच्या दृष्टीत कोणी लहान नाही, त्यांच्या दृष्टीत कोणी मोठा नाही. त्यांच्या दृष्टीचा एकच विषय आहे तो म्हणजे परमात्मा. दोन प्रकारची दृष्टी असते. एक भावदृष्टी असते, दुसरी ब्रह्मदृष्टी असते. विठ्ठला विठ्ठला सर्वम वासुदेवम इति ही ज्ञानदृष्टी आहे. ब्रह्मैवेमिदं सर्वम दिसतं ते सर्व ब्रह्मच आहे, परमात्माच आहे. ही ज्ञानदृष्टी आहे. आणि वैष्णवाची भावदृष्टी असते. जे जे भेटे भूत देते मानिजे भगवंत हा भक्ती योग माझा निश्चित रानपा. प्रत्येक वस्तूला जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. ही भावदृष्टी आहे. लक्षात ठेवा. वैष्णव भावदृष्टीला सांभाळून ठेवतो आणि ज्ञानी पुरुष जो आहे तो ब्रह्मदृष्टीने राहतो. सर्वत्र त्याला ब्रह्मदर्शन आहे आणि याला भावदर्शन परमात्मा दर्शन आहे. सगुण परमात्म्याचे ज्याला ज्याला दिसेल त्याला त्याला तो देव समजतो. ही भावदृष्टी. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मदृष्टी ब्रह्मज्ञानाने प्राप्त होते. भावदृष्टी भक्तीनं प्राप्त होत असते. ब्रह्मज्ञान झालं ब्रह्मदृष्टी येते. परंतु केव्हा केव्हा ब्रह्मदृष्टीपेक्षाही भावदृष्टी महत्वाची राहते. तुकोबारायांनी सुद्धा भावदृष्टीला महत्व दिलेलं आहे. विठ्ठला नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती नको
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव विभक्त तो देव ऐसे करी. ज्ञानात आणि भक्तीमध्ये अंतर आहे. ज्ञान प्रपंचाला मिथ्या ठरवते, ज्ञान प्रपंचाला खोटं ठरवते, ज्ञान प्रपंचाची निंदा करते. भक्ती मात्र प्रपंचाची निंदा करत नाही, प्रपंचाला देव समजते. ज्ञान प्रपंचाचा निषेध करते आणि भक्ती प्रपंचाला देव समजते. म्हणून भाव किती महत्वाचा आहे वैष्णवाचा. विठ्ठला म्हणून बाबा कीर्तन म्हणजे त्या ठिकाणी गप्पा नाही, कीर्तन म्हणजे चिंतन असते. विठ्ठला तुकाराम महाराजांनी एक तरी कहाणी सांगितली का कोणत्या अभंगात? काय सांगितलं? चिंतन. अरे तुम्ही प्रापंचिक आणि आम्ही तुम्हाला प्रपंच सांगायचा, म्हणजे तुमचा तर आमच्यात काय फरक झाला? काहीच उपयोग नाही. विठ्ठल मी सांगत होतो भावदृष्टी आणि ब्रह्मदृष्टी. वैष्णवाची भावदृष्टी आहे, त्यांचा भाव देव आहे. त्यांचा भाव देव आहे. विठ्ठला हो शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही, दुरी शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवताला. संत मुक्ताई म्हणते ज्याचा अंतःकरण शुद्ध झालं त्याला देव दूर नाही. आणि तुम्ही आम्ही देवाच्या शोधात कुठे जाऊन आलो नाही. देव तुमच्यात आणि तुम्ही देवाला बाहेर शोधता. कोणी आता कुंभाला गेला देव पाहण्यासाठी, कोणी त्या बद्रीनाथला जातो, कोणी कुठे जातो, कोणी कुठे जातो. देव कुठे आहे? मग देवाला घेऊन जाता का देवाला सोडून जाता? देवाला घेऊन जातो आपण बरोबर. देवाला सोबत घेऊन जाऊनही तुम्हाला माहित नाही देव आपल्या बरोबर आहे. तुझपाशी परी तू जागा देव तुझ्या जवळच आहे. देव तुझ्या जवळ आहे, देव तुझ्यात आहे. आणि तू देवाला घेऊन फिरत आहे तरी सुद्धा तुला देव दिसायला. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून
देवा हे हृदय मंदिरी शोधोनी पाहिले. देवाचं अस्तित्व मानणं म्हणजे परोक्ष ज्ञान आणि देवाचं अस्तित्व अनुभवणे म्हणजे अपरोक्ष ज्ञान असतं. म्हणून आपली सर्वांची भक्ती परोक्ष आहे. आपण भजन पूजन सर्व करतो. देव दिसला का? नाही. देव नाही का? आहे परंतु प्रत्याला आला नाही, दिसला नाही, दर्शन झालं नाही. पण मार्गावर आहेत, एका दिवशी त्यालाच दया येईल तुमच्या मार्गामध्ये. परंतु पुष्कळ भ्रांत असे फिरून राहिले. कसे? तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू विषयावरी. माऊली म्हणतात अश्रद्ध धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. या 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकावरची ओवी आहे. विठ्ठला तिसऱ्या श्लोकावरची ओवी आहे. सिद्धांत सांगतात मी हृदयामध्येच राम आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः. सर्वांच्या हृदयात आहे. सर्व घटी राम सूर्य राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. सूर्यामध्ये शोधायला गेले तर काय दिसणार? प्रकाशक प्रकाश दिसणार. माऊलीनं दृष्टांत दिले. तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू. भ्रांत म्हणजे अज्ञानी. त्याचं प्रेम विषयावर, विषयाच्या आसक्तीवर. पाहे पा दूध पवित्रानी गोड पासे त्वचेची हा पदरार परिते अव्हेरुनी गोचीड अशुद्ध का सेविती. गोचीड गाईच्या कासेला लागलेला असतो, दुधात जवळ असतो, पण कधी दूध प्याला का? मग दुधात जवळ असून त्याला दूध मिळालं नाही. तसा परमात्मा तुमच्या जवळ असून तुम्ही अजून त्याला मिळवू शकला नाही, भेटू शकले नाही, प्राप्त करू शकले नाही. किती सुंदर. का कमल कंदानी दर्दोरी नांगणूक एकेची घरी परी परागू शेविजे भ्रमरी येराची कुलची उरे. कमल कंदानी बेडूक एका ठिकाणी राहतो, परंतु कधी त्याने कमळाच्या फुलाचा मकरंद सेवन केला का? बाहेरून येणारा भोंगा सेवन करून जातो, तो तसा आहे. मग त्याच्याजवळ सुगंध असून तो घेऊ शकत नाही बेडूक. विठ्ठला उदाहरण माऊलीनं प्रस्तुत केले. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे गेले. आपण फक्त कीर्तनच वाचायचं धरलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचत नाही, कोणी गाथा वाचत नाही. काय आम्ही स्वामींचे अनुयायी आहोत, बंकट स्वामी महाराजांचे. त्याने ज्ञानेश्वरी शेंडीला दोरी बांधून झाडाला बांधायची ती दोरी. ज्ञानेश्वरी पाठ करायचं, झोप आली की झटका बसायचा, पुन्हा उठायचं, पुन्हा पाठ करायचं.
लक्षात ठेवा, ही साधना आहे साधूची. अरे ज्याच्याजवळ साधनाच नाही तो साधू नाही. तो किती गोड बोलत असेल ना, किती तुम्हाला हसवत असेल, त्याला काही अर्थ नाही, पण तो साधू असला पाहिजे. विठ्ठला आणि साधूची कीर्तनं ऐकली स्वामींच्या सारखे तर तुम्हाला देव मिळेल. आणि हा साधूची कीर्तनं ऐकल्यानंतर देव मिळेल का? कीर्तन कोणाची ऐकता तुम्ही? विठ्ठला विठ्ठला. प्रश्न आहे की ऐकणारी वेडे आहेत का सांगणारे वेडे आहेत, हा प्रश्न आहे. कलियुग आहे. विठ्ठला मी हे सांगत आहे की ज्यांना परमात्मा माहित आहे त्यांचा समाज. मी वासुदेव वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्या संतांना माहित आहे की तुम्ही वासुदेव आहात, मी सुद्धा वासुदेव आहे. आणि कसं तत्वतः माहित आहे? कसं माहित आहे? तत्वतः म्हणजे सत्य स्वरूपानं माहित आहे. रामायणामध्ये भगवान शिव पार्वतीला सांगतात काय? उमा कहाऊ मैं अनुभव अपना सत हरि भजन जगत सपना. सत्य काय? हरीचं भजन सत्य आहे आणि हरी सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाबा. सत्य साचर सत्यसाच खरे नाम विठोबाचे भरे. असं ज्याला ज्ञान आहे त्याचा समागम घडो घडो त्याचा समागम. ज्याचे प्रेम विठ्ठली काय? अखंड दया तुझी प्रीती दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ मानाने कंटाळा. अखंड अविरत प्रेम तुझ्यावरती ज्यांचं आहे अशा वैष्णवाचा अशा साधूचा समागम मला घडावा. विठ्ठला विठ्ठला. साधूचं जीवन निर्वैरम समदर्शिनम. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव सपाके च पंडिता समदर्शिना. जो समदर्शी आहे, सम म्हणजे ब्रह्म आहे. सम शब्दाचा
ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अनुनाही विषम. ब्रह्म म्हणजे सम. सम शब्दाचा अर्थ ब्रह्म आहे. तो सर्वांना ब्रह्मरूपात पाहतो आणि स्वला सुद्धा ब्रह्मरूपात पाहतो. तो साधू त्याचा समागम घडावा. घडो त्याचा ज्याचे प्रेम विठ्ठली विठारा. ही वारकरी संप्रदायाची अभंग सोडवण्याची पद्धत आहे. ऐकली नाही तर अभंग मांजर सोब्यात आणि कीर्तन चाललं मुळूक मध्ये. ज्याचे प्रेम विठ्ठली अनन्य भाव असतो. वैष्णवाचा भाव साधूचा भाव अनन्य म्हणजे अन्य ठिकाणी भाव नसताना अनन्य रूपाने परमात्मा चरणी भाव. आणि प्रेम कोणावर करायचं? देवावर. ज्याचं स्वरूप प्रेम आहे. यद अनिर्वचनीयम परम प्रेमास्पदम असं नारद भक्ती सूत्रात लिहिलेलं आहे. जो अनिर्वचनीय परम प्रेमाचा आस्पद आहे, विषय आहे, तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्यावर अनन्य प्रेम. किती प्रेम? त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. भागवतामध्ये वर्णन आहे. तव कथामृतं तप्त जीवन शब्द पहा. तव कथामृतम तप्त जीवनम. तुझ्याशी, तुझ्या कथेशी, तुझ्या चरित्राशी आम्ही अनन्य आहोत. कोणाच्या? तुझ्या. माझा शब्द वापरला नाही, अहम शब्द प्रयोग केला नाही, मम शब्दाचा प्रयोग केला नाही. श्लोकाच्या आरंभी तव शब्दाचा प्रयोग केला आणि तव शब्दातून भागवतकार अनन्यता प्रतिपादन. किती सुंदर विषय आहे, किती अनन्य आहे. विठाला तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तो मज व्हावा, तो मज वेळोवेळा व्हावा पांडुरंग, किंवा मी भक्त तू देव ऐसे करी. अनन्यतेसाठी, देवभक्ताचा संबंध अनन्य भाव जोडण्यासाठी असतो. लक्षात ठेवा, वास्तविक भक्त देवच आहे. देवालाच भक्तीचा आनंद लुटण्यासाठी तोच भक्त होतो आणि तो स्वतः भक्त होऊन स्वतःच भगवंत असून एकमेकाचा प्रेम संबंध जोडला जातो. गोपिका कृष्णच आहे. लक्षात ठेवा, गोपिका वेगळं काहीच नाही. गोपाळ कृष्ण आहे, गोपिका कृष्ण आहे. कृष्ण तर गोप गोपींच्या सानिध्यात स्वतःच होऊन त्यांचं सानिध्य करून अनन्यता लुटत आहे. विठ्ठला विठ्ठला. आपला विषय होता
होता की समदर्शिन समागम, काय सम शब्दाचा सम ब्रह्म, सम म्हणजे परमात्मा ब्रह्म, सम म्हणजे स्वरूप आणि आगम शब्दाचा अर्थ आहे सम अधिक आगम असा समागम शब्द बनतो. त्याच्यामध्ये दीर्घ संधी झालेली आहे. सम मधला अ आणि आगमचा अ प्लस अ बरोबर आ होतो. काय मराठी व्याकरण असेल संस्कृत व्याकरण असेल त्याच्यामध्ये दीर्घ संधी झालेली आहे तर म्हणणार समागम. सम म्हणजे ब्रह्म, आगम म्हणजे शास्त्र. शास्त्रानं जे कळतं त्याला म्हणतात ब्रह्म आणि शास्त्रानं कळतं ते सम असतं आणि ती समता वैष्णवात साधू मध्ये असते म्हणून अशा साधूचा समागम व्हावा. विठ्ठल अशा साधूच्या समागमानं तुमच्यात आमच्यात सुद्धा समत्व होईल. समत्वम योग उच्यते, समता हाच योग आहे. उदाहरण सांगतो छोटस. मुळूक सारखं गाव, अचानक गावाच्या बाहेर शिवारामध्ये एका निंबाच्या झाडाखाली कोणाला तरी साधू बसलेला दिसला. लोकांनी सांगितलं आपल्या शिवारात कोणीतरी साधू आलेला आहे. काय हळूहळू लोक जायला लागले पाहायला साधूला. साधू आला, तिथं बसायचा, दुपारी भूक लागल्यानंतर भिक्षा मागायचा, दिवसभर आपलं आत्मचिंतन करायचं. आपलं आत्मचिंतन करायचं, आत्मचिंतनामध्ये मग्न असायचा. लोक जायला लागले, विचारायला लागले महाराज कुठे असता, कुठून आलात, इकडे कसं काय येणं झालं आणि आमचं शिवार तुम्हाला कसं काय गोड लागायला लागलं. दुसऱ्या शिवारातले डुकरं आपल्या शिवारात जायला आपल्याला आवडत नाही, आपण पुन्हा त्याच्या शिवारात हाकलून देतो. माणसाला माणसं आवडत नाही. काय परिस्थिती वाईट आहे की नाही. साधू आला, साधू आल्यानंतर लोक विचारलं काय कुठून आलात, कसं काय सर्व नाही. ते म्हणले देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कुठे स्थिर राहिलो. काही देश नाही वेश नाही काही नाही, साधू आहे विठ्ठला. इकडे मराठवाड्यात एक गाव आहे सुपा म्हणून, एक साधू आला गावात राहायला आणि लोकांनी त्या ठिकाणी काही दिवस राहिला. म्हणजे मला थोडीशी जमीन द्या, आश्रम करायचं, काहीतरी मंदिर बांधायचं. तर मला तू काय लंगोटीवाला साधून काय मंदिर बांधणार आहे, पैसा नाही, आतला नाही, हलका नाही, काही नाही. लोक निंदा करायला लागले. आणि मग एकानं तिथला जो जागीरदाराचं गाव होतं, जागीरदारी होती त्या गावात. जागीरदाराने विचारलं काय करशील, देतो 4 एकर जमीन, काय बांधशील. बांधील म्हणे मला जेवढं बांधताय, झोपडी बांधील एखादी. काय गोष्टी करतोस आणि काय तू जमीन सांग किती जमीन पाहिजे. आणि तिथं असा किल्ला आहे. तो साधूला म्हणा, तो साधू म्हणाला मला जास्त काही देऊ नका, पण मी जिथपर्यंत उडी मारेल, समजा तर इथून एका बाजूला कुठेतरी उडी मारल्या जाईल, तसं जितक्या लांब उडीचा मारेल तेवढ्या आकाराची आयताकार जमीन मला द्या, गोलाकार. जो त्याच्यावर चढला साधून जीच उडी मारली, 4 किलोमीटर उडी मारली, चौकून 4 किलोमीटर त्याला द्यावं लागली. साधू आहे, त्याची कोणी अंदाज जोडू शकत नाही साधू काय आहे. विठ्ठल विठ्ठल. फक्त तुम्ही घरावर जाऊन उड्या नका मारू, तुम्हाला कोणी जमीन नाही देणार. त्याने घेतले साधू, साधू आहे. तसाच साधू एका शिवारात आला, लोकांचा थोडा थोडा परिचय झाला. महात्मा संत होते, असे साधू होते. कबीरा खड़ा बाजार में न सबकी मागे खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से वैर, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. कोणाशी दोस्ती नाही, कोणाशी वैर नाही. कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खई, ना काहू से दोस्ती ना काहू से वैर. कोणाशी दोस्ती नाही, कोणाशी वैर नाही. आणि या संसार रूपी बाजारात आलेले तुम्ही आम्ही जीव आहोत.
तसा एक साधू. हळूहळू लोकांचा परिचय झाला. लोक म्हणले, बाबाजी क्या हर दिन भिक्षा मांगने के लिए जाते हो? हम लोग अपने घर से डब्बा बना के लाएंगे. लक्षात ठेवा, भिक्षेसारखं पवित्र अन्न नाही, मधुकरी सारखं पवित्र अन्न नाही. आणि ज्या दिवशी साधू डब्याच्या मागे लागेल त्या दिवशी तोही सुद्धा डब्बा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, काहीच राहणार नाही त्याचा. विठ्ठल सोपं आहे का? करणाऱ्याला अवघड आहे, न करणाऱ्याला काहीच अवघड नाही. आणि ते महात्माजींचा लोक भोजन आणून द्यायला लागले आणि प्रवचन व्हायचं. ते चांगल्या प्रकारचं ज्ञान सांगायचे, लोकांना बरं वाटायला लागलं. कालांतरानं काय झालं, त्या सेवा करणाऱ्यामध्ये 2 पार्ट्या पडल्या. आणि लक्षात ठेवा, परमार्थात जेवढ्या खतरनाक पार्ट्या असतात तेवढ्या संसारात असतात. कारण ते सर्व ज्ञानी असतात, हुशार असतात, त्यांच्या पार्ट्याही तशाच असतात. मग विठ्ठल विठ्ठल अरे, पार्टी समाप्त करण्यासाठी साधू असतो, पार्टी तयार करण्यासाठी साधू नसतात. लक्षात घ्या. अरे मग काय झालं, 2 गट झाले. कशावर काय बिघडलं सांगता येत नाही. समाजात काय कशावर बिघडले काही सांगता येत नाही. साधारण गोष्टीवर काय बिघडतं. महाभारतामध्ये एवढं मोठं युद्ध झालं, समजलं असं तर साधारण गोष्ट होती. सर्व नासमज असल्यामुळे त्या ठिकाणी भयानक झाली गोष्ट. विकोपाला गेली, सत्यानाश झाला, विनाश झाला सर्वांचा. गोष्ट समजली पाहिजे. समजण्यासाठी अंतःकरणाची क्षमता लागते, हृदय तेवढं विशाल लागतं विचाराने. काय झालं मग, ते 2 पार्ट्या झाल्या. एक पार्टी इतकी नाराज झाली, एक तो हम रहेंगे नाही तर एक बाबाजी रहेंगे. अरे काय गोष्ट आहे. एक दिवस 4-2 जण ते टवाळखोर बदमाश आले साधू जोड. सकाळी सकाळी बाबा ध्यानात बसलेले होते. आणि ते अध्यात नाही, मध्यात नाही, सर्वांच्या ठिकाणी समप्रेम आहे त्यांचं, समदर्शी आहे ते. आणि काय झालं, लोकांनी विचारलं, अरे काय आहे? काय जे आहे ते आहे. कोणी गाडी ओढायला लागलं, कोणी केश ओढायला लागलं, कोणी दाता मारायला लागलं, कोणी भुक्या मारायला लागलं. कारण काय त्यांचं त्यांना माहीत. शेवटी इतका मार मारला, बेशुद्ध पडला. साधू बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्यावरती नाना प्रकारचे आरोप केले, वाईट आरोप केले, स्त्रियांच्या विषयीचे आरोप केले. वास्तव काहीच नव्हतं, तात्विकता काही नव्हती. काय तत्व समजल्यानंतर तात्विकता अंतःकरणामध्ये येते. सत्य समजल्यानंतर सत्यता अंतःकरणाचा विषय बनत असतो. काही समजलंच नाही तर काय, अज्ञानी लोकांचा खेळ आहे. मारलं बेशुद्ध पडला साधू बेशुद्ध पडला. तेवढ्यावर भागले नाही, तो शुद्धीवर आल्यानंतर गावात आणलं, नाव्याकडे नेलं, त्याच्या दाढी मिशा केस काढून टाकले, त्याच्या डोक्याला डांबर लावलं, त्याच्यावरती शेंदूर लावून दिला, अंगामध्ये गळ्यामध्ये चपलाच्या बुटाच्या माळा घातल्या. आणि जो वाटेल तो चिखल फेकू लागला, दगड मारू लागला, शिव्या देऊ लागला. तेवढ्यावरही भागलं नाही. कुंभाराच्या घरचं गध आणलं आणि त्या गध्यावर उलटा बसावला आणि सर्व गावात मिरवणूक काढली. काही झालं होतं का? न होता लोक जर असं करतात तर झाल्यानंतर काय करतील? विठ्ठला विठ्ठला. आणि त्या गध्यावर बसल्या महात्मा असा हसू लागला की आयुष्यात तो कधीच हसला नव्हता. लोक म्हणजे काय वेडा आहे, मूर्ख आहे, एवढा अपमान केला तरी सुद्धा हसायलाच लागला. याला काळीज आहे का नाही? आता लोकांची भाषा आहे. हे सर्व चरित्र एक तिकडून बाहेरून आलेला साधू पाहू लागला. तो विशीच्या बाहेरच उभा होता. तो म्हणाला, अशा गावात न घुसलेलं बरं. आज याची गती झाली, उद्या माझी तीच होईल. बाहेरून दुरून पाहिलेलंच बरं आहे.
विठ्ठला अरे तुमच्या आमच्या गती हरवलेल्या आहेत म्हणून हायनाई बाबा सारखे अवतार होतात आपल्या गतीला आपल्याला देण्यासाठी. पहा काय झालं, फिरवलं आणि उतरवलं जागा देऊन 2 लाथा मारल्याने येशीतून बाहेर आकरून दिलं. समोर महात्मा पाहत होता, त्या महात्म्यानं राम राम केला. राम राम क्या बात, बोले आपने देखी है वही बात है, देखी होगी आपने वो बात वही बात है. बोले और क्या है. नाही, मला नवल वाटायला लागलं, इतका अपमान केल्यात नंतर सुद्धा साधू हसतो. किती अपमान झाला. गध्यावर काय बसवलं, केस काय भादरले, डांबर काय लावलं, शेंदूर काय लावला, शिव्या काय दिल्या, चिखल काय दिला, मार काय मारला, आणि तरी सुद्धा खुश. त्यावेळी तो अपमानित झालेला महात्मा काय बोलतो ऐकण्यासारखं आहे. विठ्ठला तो म्हणाला कि आज मैंने मेरे प्रभु ने जो अनुग्रह मेरे ऊपर किया, उस परमात्मा की लीला को देख को हंस रहा. क्या बात. और जिन लोगों ने मेरी पूजा की, जिन लोगों ने मेरा दर्शन किया, उन्हीं लोगों ने आज मेरा अपमान किया है. वही बड़े बड़े फूलों के हार गले में डालते थे, क्या क्या करते थे, पूजा पाठ करते थे. क्या तो मनाला महत्वाचं वाक्य, आजपर्यंत परमेश्वराने मला सन्मान पचवण्याची ताकद दिली होती, फक्त माझी एकच साधना शिल्लक होती, अपमान पचवण्याची ताकद राहिली होती. आज माझ्या प्रभूनं ती मला दिली. किती उपकार समजू त्याचे. मग हसू नाही का रडू का. किती मोठं जीवन आहे. याला म्हणतात निर्वैरम समदर्शिना. सर्व जगाने वैर केलं पण त्यांनी कोणाशी वैर केलं नाही, सर्वांशी समदर्शन. म्हणून घडो त्यांचा समागम. इसोबा चाटे होता, आजीवन त्याने ज्ञानोबांचा छळ केला. आळंदीमध्ये ते रस्त्यानं चालले तर पाणी शिंपडायचे, या कार्ट्यांच्या पावलांनी जमीन अपवित्र होईल म्हणून. आणि तोच सिद्ध बेटात एक दिवस मांड्याचं भोजन करत असताना तिथंही त्रास दिला होता, मडकं मिळू दिलं नव्हतं. पण पाठीवर मांडे भाटले, ते मांडे एका ताटात 4 भावंड खाऊ लागले. विसोबा झोपडीतून पाहू लागला. जसा गेला तसा ताटात हात घातला. मुक्ताई म्हणाल्या, काढात, याच नालायकाने आपल्याला त्रास दिला. हाच आहे तो, हाच आहे. त्यावेळी माऊली म्हणतात, अगं मुक्ती काय असू दे, विठ्ठला विठ्ठला. काय म्हणतात माऊली, विश्वरागे झाले वनंते,
आहे अपराध जनाचा, ईश्वरागे झाली वन्ही संती सुखे व्हावे पाणी. हिशोबानं हात ताटात घातला, त्याला महिमा कळाली. मुक्ताईने म्हणे दादा हाच तो उष्ट खाणारं भूत असतं. उष्ट खातं त्याला काय म्हणतात. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर भांडे खरकटे ठेवायचे नाही घासले तरी निदान धुवून तरी ठेवायचे रात्री. भूताला उष्ट आवडतं, खरकटे भांडे राहिले, उष्ट खरकट त्याला आवडतं. तुमच्या घरात भूत घुसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता जाऊ दे सकाळी धुवू आपण, कुठं पळून चालले भांडे. अरे भांडे पळून जाणार नाही, पण भूत घरात येईल. विठ्ठला विठ्ठला. हिशोबा खेचर म्हणजे भूत. तो चाटे होता. तो काय होता. चाटे आडनाव होतो तर त्याचा खेचर झाला. खेचर म्हणजे भूत. खेचरती इति खेचर. ख म्हणजे आकाश मार्गाने जे विचरण करत राहतात हवेत, त्यांना खेचर म्हणजे भूत म्हणतात. विठाला विठाला. अशा सत्पुरुषांचा समागम माऊलीनं किती सहन केलं. सहन केल्याचा अर्थ आहे की चित्तात समता होती. चित्तामध्ये काय होती. समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषो स्नेहा प्रिया. कोणाच्या प्रती द्वैत भाव नाही, दुधा भाव नाही, कोणाच्या प्रती वैर नाही, सर्वांच्या प्रती मित्रता मैत्री असा संभाव. आणि ज्याचं पांडुरंगावरती अनन्य प्रेम आहे अशा सत्पुरुषांचे सहज उपदेश सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. कोणाच्या अशा पुरुषांच्या ज्यांच्या समागमाने विचार ज्ञान भक्ती प्रेम प्राप्त होते त्यांच्या गोष्टी सहज आहे. गोष्टी म्हणजे त्यांचे चरित्र. बरं का. गोष्टी म्हणजे काय. गोष्टी म्हणजे चरित्र. भगवंताच्या गोष्टी भागवतात आहेत, रामाच्या गोष्टी रामायणात आहेत, वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या देवांच्या धर्माच्या गोष्टी आहेत. गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी चरित्र. साधूचं चरित्र होत असते. कारण साधू जो चारित्र्यानं संपन्न आहे त्यालाच साधू म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. जो बोल
बोलायला हुशार, शब्द पाठ केल्यानंतर कोणी बोलू शकतं. बोलणं काही महत्वाची गोष्ट नाही एवढी. प्रत्येकाच्या वाणीच्या वेगवेगळा चमत्कार असतो बोलण्यातून. परंतु त्यांनी सहज जरी बोलले तरी आपलं सहज बोलणे हितोपदेश उपदेश करून सायास प्रयत्न करून शिकवतात. तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ आहे. आणि ज्यांना तळमळ नाही त्याला काही गरज नाही. तो नुसता बोंबलत राहतो 3-3, 2-2 घंटे. त्याला त्याची काळजी नाही तर तुमची कुठं काळजी करत नसते. मला एकच म्हणायचं की सहजता त्यांच्या जीवनात असते. सहज साधना, सहज तप, सहज नामस्मरण, सहज अधिकार, सहज प्रेम ह्या गोष्टी विशेष असतात. म्हणून सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. साधूच्या समागमानं साधूचं चरित्र ऐकल्यानंतर आपलाही परमार्थ दृढ होतो, निश्चयात्मक होतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ काय. निश्चयात्मक परमात्मा होतो म्हणजे परमार्थ होतो. त्याला निष्ठा लागते. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निश्चय, निर्धार, निष्ठा या गोष्टी भगवत भक्तामध्ये साधूमध्ये पाहायला मिळतात. लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्या चरित्राच्या श्रवणाने, श्रवण किती मोठाचं, विठ्ठला विठ्ठला. अरे नुसतं दुसऱ्याला सांगायचं नाही, जे आपण सांगितलं ते करायचं स्वतः. नाही तर वाग्वैखरी, शब्द झरी, शास्त्र व्याख्यान कौशल. बोलण्यामध्ये पटाईत आहे, सांगण्यामध्ये पटाईत आहे, सर्व गोष्टीमध्ये पटाईत. तुम्हाला खुश करण्यामध्ये सुद्धा पटाईत आहे. सर्व गोष्टीमध्ये गोस्वामी वर्णन करतात. पर उपदेश कुशल बहुते आदरही नर नखरी. पर उपदेश कुशल कुशल बहुतेरे जे अचरहिते नर नखरे. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये पटाई, सांगण्यामध्ये पटाई आणि करण्यामध्ये अपटाईत. अशा प्रकारचं आहे. छोटस उदाहरण सांगतो. एका गावात श्रावण महिन्यात पोथी लागली कोणाच्या तरी घरी. आणि पहिला दिवस नियम सांगायचा असतो. भागवताचा पहिला दिवस असला त्याचं 6 अध्यायाचं महात्म्य आहे पद्मपुराणाच्या अंतर्गत. आणि शेवटच्या 6व्या अध्यायामध्ये सर्व नियम सांगितले. कसं श्रवण करायचं, काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, काय कोणते असणार असेल, बऱ्याच भानगडी ऐकणे काय. आणि मग सांगितलं सवारणारा पोथी वाचक होता, कथा वाचक. तेव्हा लक्षात ठेवा पहिला दिवस आहे. उद्यापासून गादीवर महिनाभर झोपायचं नाही पोथी येतोपर्यंत. खाली घोंगडीवर झोपा, पोत्यावर झोपा, गोधडीवर झोपा, गादीवर झोपायचं नाही. बर. पुन्हा दुसरी गोष्ट, लसण खायचं नाही. महिनाभर कांदा खायचा नाही. आणि पिणाऱ्याला सुद्धा 1 महिना काही काही गुण येतो. किंवा श्रावण महिना लागला आणि आता महिनाभर आपल्याला काहीच घ्यायचं नाही, काहीच खायचं. अगोदर एक आमोशा येते श्रावणाच्या अगोदर, तिला जांभळी आवस म्हणतात. म्हणजे त्या दिवशी जांभळं खाऊन घेतात. जांभळं म्हणजे काळ्या रंगाचा बोकड कोंबडे येते म्हणतात. 1 महिनाभर खायचं नाही, आता घ्या आजच्या दिवस. आणि मग ते श्रावण महिना संपला की कर येते पुन्हा. तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही.
कराच्या दिवशी शिकार करतात आमच्याकडे. शिकार करून ते आणायची, खायची, कापायची, खायची. म्हणजे अगोदरही खायचं आणि शेवटी खायचं, दोन गोष्टी. आणि महाराजांनी सांगितलं, हे बघा, लसूण खायचं नाही, कांदा खायचा नाही, गाजरं खायचे नाही, बर तंबाखू खायची नाही, दारू प्यायची नाही महिनाभर. मग लोक बरोबर ऐक नाही, आणि ते ऐकणार नुसत्या माना हलवत राहतात. कळते का नाही पता नाही, पण तेवढंच सांगणाऱ्याला समाधान वाटतं, बा ऐकून नाही माणसं, काही हरकत नाही. आणि कडक सांगितलं, लक्षात ठेवा, महिनाभर वांग खायचं नाही. बर बायाने म्हटलं, आणि दररोज एका घरी त्याच्या भोजनाचं आहे. मग उद्याच्या दिवशी पहिला दिवस तर गेला, दुसऱ्या दिवशी ज्यांच्याकडे डब्बा होता त्या बाईनं विचारलं, महाराज तुमचं काय आवडीचे, काय स्वयंपाक बनवू? काय असा स्वयंपाक बनव, बरेच दिवस झाले मी वांग खाल्लेलं नाही, लसणाची फोडणी देऊन वांग बनव. आणि मग त्याच्याबरोबर जे बनवायचं ते बनव. आणि अगोदर काय सांगितलं, वांग खायचं नाही, वांग खायचं नाही. ती बाई म्हणे, महाराज तुमच्या तोंडात तुम्ही सांगितलं की आता महिनाभर वांग नाही खायचं. लक्षात ठेव, हो ती जरा कान देऊन ऐकत जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुराणातले वांगे पुराणात ठेवायचे, ते भगुण्यात आणायचे नाही. अरे या गोष्टीचा संयम ज्याने होतो ते तिसऱ्या कडव्यात. पाशी धुणीवर चढे, चढे वैराग्य वाढे चढावडी विठोबार. हरी हरी वेळ होता गेलाय. फक्त अनुतापाची दुनी उचलणे, वैराग्य वाढे चढावडी, तीन गोष्टी असतात, पश्चाताप, अनुताप आणि वैराग्य. या कळव्यात तिन्ही गोष्टी सांगितल्या. पश्चाताप सांगितला, अनुताप सांगितला, वैराग्य सांगितलं. पश्चातापापेक्षा अनुताप श्रेष्ठ आणि अनुतापापेक्षा वैराग्य श्रेष्ठ, अशी तीन गोष्टी आहेत. थोडक्यात उदाहरण सांगतो, नंतर आपल्याला बाबांचा जन्मोत्सव साजरा करायचा. पश्चाताप कसा असतो? एका गावामध्ये शहर टाईप गाव, आणि एका माणसानं भाड्याला देण्यासाठी खोल्या तयार बांधल्या, आणि असं खोल्या भाड्याला मिळतील असं लिहिलं. लोक येऊ लागले, सौदा व्हायचा, मोडायचा. एक साहेब होते, त्यांची बदली त्या गावात झाली, त्यांना राहायला खोली पाहायला लागले. पाहत गेले तिथं, त्यांना वाचलं खोल्याला भाड्याला मिळतात खोल्या. मग ते मालकाचं घर शेजारी साईडला अशा खोल्या आहे का क्रमांक गेला, विचारलं का हो खोली भाड्याने मिळेल का? ते मला, तू आंधळा आहे का? तिथं लिहिलं नाही का खोल्या भाड्याने मिळते? आणि तरी विचार लागला, मूर्ख कुठला? तो साहेब होता का मूर्ख होता? पण बोलण्याची पद्धत कशी असते. ते म्हणला, हो मी ते वाचलं नाही म्हणून एक नाही.
आणि नेहमी शिकलेलेच वाचत नाहीत, अडाणी वाचत असतात. विठ्ठला विठ्ठला आणि मग ते तो माणूस मला आहे म्हणून खोली, हे 12 खोल्या आहेत, कोणती घ्यायची तर घ्या, तुम्हाला जी लागली ते घ्या, जी लागली ते घ्या. तो म्हणला मी आता तुमच्या सर्व खोल्या खाली आहेत, तुमच्या शेजारचीच घेतो. बाई म्हणाली 4-5 नंबरची घेतली तर बरं होईल. नाही नाही राहू द्या तुमच्या शेजारी. बाबने तू चुप बस, त्याची इच्छा आहे घेऊ दे. कोणी त्याच्या जवळजवळ 5 वर्ष झाले कोणी खोल्या भाड्याने घेतल्या नव्हत्या, आणि घेतली या खाद्याला मुश्किलनं 3 दिवस राहिला तो भाडे करून. भाडं सोडून जायचं, त्याचं भाडं देऊन सोडून जायचं. हा गेला. तुम्हाला पहा मी आजच आलो, थकून पाहून थकलो, कंटाळलो, आता मला झोप यायला लागली. आजच्या दिवस झोपू द्या मला, खोलीत उद्या सामान घेऊन ये, एवढे काही हरकत नाही. आता त्याला यांचा स्वभाव माहित नाही गेला, त्याचा स्वभाव माहित नाही, नवीन सर्व नवीन सौदा. आणि मग काय झालं, रात्री याला नेमकी झोप लागली, कर्क झोप लागली, तिकडं झाले भांडणं सुरू. कुठं? भाडं देणाऱ्याच्या घरी. बाईच्या दोघं घरामध्ये, तिसरं कोणीच नव्हतं. तिसरं आठलं तर थोडंसं होतं जीवनात मनोरंजन. दोघं लग्न केल्यापासून दोघंच राहिले, तिसरं झालं तुम्ही. आणि भांडणं व्हायचे. ते म्हणायचं तुझ्यामुळे झालं नाही, म्हणायचं तुझ्यामुळे झालं. आणि त्याकडे तपासणीचे दवाखाने नव्हते त्या काळात. विठ्ठल लागले भांडणं, असे भांडणं झाले सुरू. बुवा म्हणाला आता जा, गेलो ना मी आता, तोंड पाहणार नाही तुझं, आणि या घराचंही तोंड पाहणार नाही. ती म्हणे आता कशाला, आत्ताच जा ना. काय तुमच्या नावाचं तुमच्या समोर कुंकू पुसून टाकते, काय समजते मी तुम्हाला? माझ्या दृष्टीत तुम्ही मेले म्हणून समजते. जा कुठं जायचं तर. शेजारी घाबरला, तो नवीनच आलेला माणूस. म्हणजे काय आपल्यामुळं ते. उद्या काही झालं समजा, तो गेला रेल्वे तिथं, कुठे गेला, फाशी घेतली, कुठे पाण्यात उडी मारली, तर काय करता? तो पळतच गेला बिचारा, झोप सोडून दोघांचे पाय धरून धरून. असं म्हणणं, बाई तुम्हाला काही लाज वाटते का? नवऱ्याच्या देखत तुम्ही कुंकू पुसायला लागल्या, आणि मग खुशाल म्हणता जा, मेले तर चालता. बरोबर आहे का? ते म्हणे बाबा तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही आता भाग घेऊ नका, तुम्ही तुमचं जाऊन झोपा. इकडे लढाई सुरू, तिकडे झोपेल का? तुम्हाला कसं झोपायचं? नाही तुम्हाला आपण जाणार म्हणजे जाणार. 2 मिनिट शांत झाले. बुवा काय म्हणाला, हे बघ आता शेवटचीच भाषा आहे तुझ्याशी, शेवटची भाषा आहे, पुन्हा मी काय बोलणार नाही, भाषा करणार नाही, राहणारच नाही तर काय भाषा करणार आहे? ते म्हणजे मी तर कुठं म्हणते तुमची भाषा ऐकायची मला इच्छा आहे, पण आता काही होऊ दे. या माणसाने सांगतो मला आता शेवटचा एकदा भोजनाचा डबा तयार करून दे. शेवटचा भोजनाचा, शेवटचा तुझ्या हातचं खाणार, पुन्हा येणारच नाही. बाईन लगेच चुलीवर भिडली, जे काय बनवायचं पोळी भाकर वगैरे जे असेल ते भरणं टाकल्यामुळे द्याला डबा आता. आणि लगेच चौकटीतून खाली टांग टाकली. म्हणजे लक्षात ठेव आता पायरी चढणार नाही, या पायऱ्यानं उतरलो ना तर पुन्हा या पायऱ्या चढणार नाही. म्हणजे मी कुठं म्हणते पायऱ्या चढा म्हणून, जा तिकडे कायमचं मला. ती बाई खतरनाक, हाही खतरनाक. डबा घेऊन गेला. तो बिचारा इतका घाबरला भाडे करून, काहीच्या काही झालं या मन तिकडं काही केलं तर साक्षी मीच आहे भागण्याचा, मलाही सुद्धा पोलीस स्टेशनला जावं लागेल, कोर्टात जावं लागेल. तो घाबरलेलाच होता. तेवढ्यामध्ये डबा उचलला. लगेच गावाच्या शेजारी 5-10 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन होतं. ते रेल्वे स्टेशन इकडे तिकडे शोधू लागला. पाण्याचा नळ, बाजूला एक पाण्याचा नळ लावला होता, ते एक पटरी होती रेल्वेची, अशी पटरी. गेला त्या नळाजवळ भोजन केलं, पूर्ण डबा साफ केला, काही ठेवलं नाही. धुवून धावून लगे उशाची डबा ठेवला. एका पटरीवर डोकं टाकलं, दुसऱ्या पटरीवर पाय. तुमच्या सारखा माणूस नका हो, ही झोपायची जागा आहे का? नाही मरायला आलो. डोक्यावरून एक रेल्वेचं चाक गेलं पाहिजे, पायात गेलं पाहिजे, पाय तुटले पाहिजे, डोकं तुटलं पाहिजे, तिकडे जायची भानगडच राहणार. एवढे कशाला उदार झाले? माझ्याशी शास्त्रार्थ करू नका, तुमचं तुम्ही मला जे करायचं ते मी करीन. जेव्हा 12ला झोपला होता, 5 वाजले. रेल्वे कर्मचारी आला, हे उठ, बापाची पटरी काही खुशाल झोपला, 12 वाजेपासून पाहतो. अरे तू 12 वाजेपासून पाहतो, मी सुद्धा 12 वाजेपासून पाहतो. वाट या पटरीवर रेल्वे कधी येईल म्हणून. काय ती पटरी अशी होती, उपेक्षित, कधीच रेल्वे येत नव्हती.
अशा पट्टीवर जाऊन झोपला. त्यानं उठवला, घेतला डबा, पुन्हा घरी आला. भाडेकरून दर्शन घेतलं, तो भाडेकरू निघून गेला. मला पोरी नको तुमची. याला म्हणतात पश्चाताप. याला काय, हे रोज आपल्या संसारात घडत राहतं. सकाळी घडलं की संध्याकाळी पुन्हा हजर, सकाळी घडलं की पुन्हा हजर. हे पश्चाताप आहे. अनुताप म्हणजे प्रपंचाचा दुःखरूप अनुभव घेतल्यानंतर यावेळी त्यागाची इच्छा म्हणजे अनुताप, आणि झालेला त्याग म्हणजे वैराग्य. आणि अशा सत्पुरुषाचा समागम मला आला. विठाला निळामणी वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगे. निजांगे म्हणजे अंतकरणामध्ये स्वानुभव, ब्रह्मानुभूती यावी, आणि ब्रह्मानुभूतीने संपन्न असणाऱ्या महात्म्यांचा संग घडावा. आणि ते महात्मे म्हणजे साक्षात संत आहे नाही बाबा. विठ्ठला हो ज्ञानेश्वर 5 मिनिट राहिलेले आहे. जन्माचं जे काय असेल ते आपण अवनती भूमी पवित्रते Hare